नमस्कार मित्रांनो. तर आपण बघा आता 2024चा जो पेपर पाहत आहोत, त्यामध्ये आता आपण पॉलिटीचे जे 15 क्वेश्चन होते 2024च्या राज्यसेवा प्रीमध्ये आलेले, ते 15 क्वेश्चन आपण वन बाय वन पाहणार आहोत. तर मित्रांनो बघा, आपल्या टार्गेट एमपीएससी एक्झाम ह्या यूट्यूब चॅनलवरती हे आपण सर्वांसाठी फ्रीमध्ये देत आहोत, कारण सर्वांना समान संधी मिळावी हा आपला ह्याच्या मागचा मुख्य उद्देश आहे. तर बघा, तर पहिलाच प्रश्न आपण लगेच पाहूया की पहिला प्रश्न थोडा पेन चेंज करून घेऊ. हा, पहिला प्रश्न काय विचारलाय बघा आयोगानं. मुख्य माहिती आयुक्ताच्या नियुक्तीची शिफारस करणाऱ्या समितीत खालील कोण आहेत बघा. काय विचारलंय, मुख्य माहिती आयुक्त यांची नेमणूक केली जाते. त्यांची शिफारस समिती मध्ये कोण असतं, ह्याच्यात बदल झालेला आहे बघा. त्याच्यानुसार काही गोष्टी आपण पाहिजे आहेत. त्यांचा कार्यकाल आपण समजूया. कार्यकाल कार्यकाल बाबा किती होता, काल 3 वर्षाचा आता त्यांना भेटत असल्याचं आपल्याला दिसून येतं. आधी 5 वर्षाचा होता, पण आता 3 वर्षाचा आहे. त्यानंतर बघा, हे माहिती आयुक्त प्लस 10 सदस्य आयुक्त, माहिती आयुक्त असं त्याची रचना असल्याची दिसून येते आपल्याला. तर ह्यांच्या समितीमध्ये कोण आहे, कोण सदस्य असतात, असा प्रश्न आपल्याला विचारला आहे. तर तिघांची समिती असते मित्रांनो. समिती ह्यांच्या नेमणुकीमध्ये तिघांची समिती असते. ते राष्ट्रपतीला शिफारस करतात की त्यानुसार ह्यांची नियुक्ती होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. तर बघा, त्या समितीमध्ये सदस्य कोण कोण असतात. पंतप्रधान असतात, लोकसभेचे विरोध पक्ष नेते असतात, राज्यसभेचा विरोध पक्ष नेता असतो का, नसतो. त्यानंतर पंतप्रधानांनी नामनिर्देशित केलेला केंद्रीय कॅबिनेट मंत्री असतात, बरोबर आहे, आणि लोकसभेचा सभापती ह्यात नसतो. त्यामुळे बघा, आपलं ए, बी आणि डी हे उत्तर आहे. तर मित्रांनो, हे 3 सदस्य आपण लक्षात ठेवायचं आहे. येणाऱ्या परीक्षेमध्ये भविष्यात काय करू शकतो आयोग, इथं केंद्रीय गृहमंत्री म्हणू शकतो. आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री असं पर्याय दिला जाऊ शकतो. त्यामुळे आपल्याला आपण लक्षात ठेवायचं आहे की बाबा तिथं की केंद्रीय कॅबिनेट मंत्री पंतप्रधानांनी नेमलेले केंद्रीय कॅबिनेट मंत्री असल्याचं आपल्याला दिसून येतं. तर त्यानंतरचा बघा नेक्स्ट प्रश्न, त्याच पेपर मधला आपला दुसरा प्रश्न काय होता ते पाहूया. तर बघा, भारताच्या राज्यघटनेतील कोणत्या कलमात भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक या पदाची तरतूद आहे. काय बाबा ती ची तरतूद कुठल्या ह्याच्यात असल्याचं आपल्याला दिसून येतं मित्रांनो. तर बघा, 148 काय बघा, कलम 148, 149 आणि 150 आणि 151 ही कॅग संबंधी कलम असल्याचं आपल्याला मित्रांनो दिसून येतं. तर बघा, ह्याची नेमणूक ह्या कलमानुसार होते. 151 नुसार अहवाल देतात. तर आपण लक्षात ठेवायचंय, कॅग 151 नुसार अहवाल देतात. तर आपण अजून काय काय पाहायचंय की भाग कुठल्या भागात आहे बाबा, भाग 4, 5, 6 मध्ये 5 मध्ये असल्याचं दिसून येतं. त्या प्रकरण कुठलं आहे, ह्या गोष्टी आपण सर्व कॅग बद्दलच्या पाहत असताना पाहायचं आहे. त्यासोबत करंटच्या रिलेटेड जर पाहायचं झालं तर सध्याचे कॅग कोण आहेत, सध्याचे कॅग कोण आहेत, ह्या गोष्टी आपण ह्याचा अभ्यास करताना पाहून घ्यायचं आहे. तर ह्यांची नेमणूक कोण करतं, राष्ट्रपती करत असतात. त्याला कुठली समिती असते का, तर ती समिती नसते. केंद्र सरकारच्या शिफारशीनुसार ह्यांचा नेमणूक होत असल्याचे. कार्यकाल किती आहे बाबा ह्यांचा, सर्वात महत्त्वाचा कार्यकाल कॅगचा 6 वर्ष आणि 65 असा ह्यांचा कार्यकाल असल्याचं आपल्याला मित्रांनो दिसून येतं. तर ह्या गोष्टी आपण ह्या PYQ अनालिसिस करताना लक्षात ठेवायच्या आहेत. तर बघा, केशवानंद भारती खटला, सदर खटल्याच्या भारताचे सरन्यायाधीश एन रे होते का, तर रे नसल्याचं आपल्याला दिसून येतं. तर रेची नंतर नेमणूक झाली बघा 3 न्यायाधीशांना डावलून. त्यामुळे पहिलं वाक्य चूक आहे मित्रांनो. त्यानंतर दुसरं वाक्य 7 विरुद्ध 6 न्यायाधीशा बहुमताने खटला जी बेसिक स्ट्रक्चर ऑफ डॉक्ट्रिन हे ऍड केलेलं आपल्याला दिसून येते. ही खूप महत्वाची केस आहे भारतीय संविधानाच्या दृष्टिकोनातून. त्यानंतर या खटल्याने गोलकनंद प्रकरणात निर्णय बदलला, तर नक्कीच बदललेला आपल्याला दिसून येतो. या सदर खटल्याचे न्यायालयीन सक्रियता ही बघा, ही महत्वाचं आहे की ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम खूप महत्वाचं आहे की भारतीय न्यायालय व्यवस्थेमध्ये हे ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम कधीपासून सुरुवात झालं, तर ह्या केस पासून आपल्याला झाल्याचं दिसून येतं की बेसिक स्ट्रक्चर एक काय झालं की वाद काय आहे बघा, वाद की न्यायालय आणि संसद यांच्यात वाद आहे की संसद सर्वोच्च आहे असं म्हणतात की संसद संविधान सर्व बदलू शकते, तोपर्यंत असं म्हणणं होतं. पण 1973 मध्ये
जेव्हा केशवानंद भारती खटल्याची निकाल लागला त्यावेळेस सुप्रीम कोर्टने एक बेसिक स्ट्रक्चर दिले, ह्या भागात संसद सुद्धा चेंज करू शकत नाही, म्हणून त्यांनीच खूप भारतीय संविधानावर आता अबाधित ठेवण्याचं खूप हे चाललेलं आहे बघा. नव्याण्णवी घटना दुरुस्ती झाली न्यायालयाबद्दल, तर त्यांनी सांगितलं बेसिक स्ट्रक्चरला धक्का लागतोय त्यामुळे हे रद्द करण्यात येत आहे. म्हणून आज बेसिक स्ट्रक्चर खूप महत्वाचं असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर जे खटले आले, LIC ऑफ इंडिया असेल, बोमई खटला असेल, ह्या सर्व खटल्यांमध्ये या बेसिक स्ट्रक्चरला खूप महत्व आल्याचं दिसून येतं. तर आपण काय करायचं आहे, कुठल्या कुठल्या गोष्टी बेसिक स्ट्रक्चरमध्ये येतात ते एकदा चांगल्या प्रकारे डोळ्याखालून घालायच्या आहेत. त्यामुळे त्याचं BCD हे उत्तर आहे. त्यानंतरचा नेक्स्ट बघा, नेक्स्ट PIQ पॉलिटीचा काय विचारला होता आपल्याला त्या 2024च्या प्री परीक्षेमध्ये 1 डिसेंबरला झालेल्या. तर बघा, भारताचा आकस्मिक निधी म्हणजे काय म्हणतो आपण, जो इमर्जन्सी फंड आहे, आकस्मिक कंटन्जन्सी फंड जो आहे, कोणाच्या अधिकाराखाली ठेवण्यात आलेला आहे, तर ते भारताच्या राष्ट्रपतीच्या अधिकारी ठेवण्यात आहे. त्याचं कलम बघा 267 असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर 266 1 आणि 2 संचित निधीत असेल, पब्लिक फंड जे आहे त्याचं हे असले ही कलम आपल्याला मित्रांनो लक्षात ठेवायचे आहेत. त्यासोबतच बघा की ही किती आहे, आता 2021 मध्ये यामध्ये खूप मोठा बदल करण्यात आलेला आहे. 30,000 कोटीचा हा कोविड नंतर बघा 30,000 कोटीचा फंड आपण ठेवल्याचं दिसून येतं. ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर या फंड बद्दलची माहिती ही कसा वापरला जातो ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. राज्यासाठी समांतर किती आहे, राज्यासाठी आहे का, तर तो आहे ते लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. ह्या गोष्टी आपण करायच्या आहेत. त्यानंतरचा नेक्स्ट बघा, बोमई खटल्याबद्दलचं विचारले मित्रांनो. बोमई खटल्याबद्दलचे प्रश्न आपल्याला विचारलेला दिसून येतो की बोमई खटला काय, आयोगाने प्रश्न कसा विचारलाय बघा, फिरवून खूप चांगला प्रश्न होता ह्याच्यावर. आणि ह्या प्रश्नावर आहे ना फर्स्ट आन्सर की आल्यानंतर खूप साऱ्या लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं की हा प्रश्न कॅन्सल होईल वगैरे वगैरे. तर आयोगाने सर्व विधानं बरोबर दिल्याचं आपल्याला दिसून येतं. बोमई खटला जर आपण बेसिक स्ट्रक्चरचा उल्लेख केला केशवानंद भारती खटल्याचा, त्याच्यावरच हा केशवानंदन भारती खटला जो 73चा होता त्या भारती खटल्याचाच इथं पुढे जाऊन ही केस आल्याचं आपल्याला दिसून येतं. ह्याच्यात सुद्धा काही बेसिक स्ट्रक्चर सांगितल्याचं आपल्याला मित्रांनो दिसून येतं. बोमई खटल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने 1994 मध्ये दिला. घटक राज्यात राष्ट्रपती राजवट आणली गेल्यास राज्यांना सर्वोच्च न्यायालय दाद मागता येऊ शकते. हे खूप IMP वर्डिक्ट आहे बघा ह्या खटल्याचं. त्यानंतर सबळ कारण नसताना राष्ट्रपती आणली गेल्यास सर्वोच्च न्यायालय केंद्र सरकारचा निर्णय रद्द करू शकते, हे पण बरोबर आहे. त्यानंतर घटक राज्यातील विधानसभा बरखास्त करण्याच्या आदेशाला संसदेची मान्यता घेणे आवश्यक आहे, असं सुद्धा आपल्याला म्हणल्याचं दिसून येतं. त्यामुळे ABCD हे सर्व त्याचे उत्तर असल्याचे, सर्व वाक्य योग्य असल्याचं मित्रांनो आपल्याला दिसून येतं. त्यानंतरच बघा, अयोग्य जोडी विचारली. अयोग्य जोडी तर काय, जुलै 22, 1947 संविधानाने राष्ट्रध्वज स्वीकार केला. भारत देश कधी स्वतंत्र झाला, 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला. त्याच्या अगोदर आपल्याला ध्वज भारताच्या संविधान सभेने स्वीकारला होता. तो कधी स्वीकारला, 22 जुलै 1947 रोजी आपण राष्ट्रीय ध्वज स्वीकारला आहे मित्रांनो. त्यानंतरच बघा की राष्ट्रीय ध्वज स्वीकारणं कुणी बनवला, काय, ह्या गोष्टी सर्व गोष्टी आपल्याला पाहिजे आहेत. तर त्यानंतर जानेवारी 25 संविधान सभेने राष्ट्रगीताचा स्वीकार केल्याचं आपल्याला दिसून येतं. जानेवारी 25 शासनाद्वारे राष्ट्रीय दिनदर्शा स्वीकारण्यात आल्याचं आपल्याला दिसून येतं मित्रांनो. त्यानंतर बघा की पुढे काय विचारलं आहे आयोगाने की ही जानेवारी 25 आहे का, राष्ट्रीय दिनदर्शिका कॅलेंडर कधी स्वीकारलंय, 57 मध्ये स्वीकारलं आहे मित्रांनो. हे आयोगाने चूक केलेली आहे. त्यामुळे हे उत्तर आहे 26 जानेवारी भारत शासनाने राष्ट्रीय चिन्हाचा स्वीकार केला आहे का, तर नक्कीच केलेला आहे. 26 जानेवारी 1950 रोजी आपण याचा स्वीकार केल्याचं आपल्याला दिसून येतं. कॅलेंडर कधीचं 57चं कॅलेंडर आहे. एवढी ही चूक होती. ह्या गोष्टी आपण चांगल्या प्रकारे पाहून ठेवल्या. पहिले राष्ट्रपती म्हणून कोणाची नियुक्ती झाली, पहिले निवडणूक आयुक्त बघा ह्याच्यात पहिले निवडणूक आयुक्त कोण होते, सुकुमार सेन असतील, तर
आयुक्त हे बद्दलचं, सुप्रीम कोर्टची सुरुवात कधी झाली, सुप्रीम कोर्टचं उद्घाटन कुणी केलं, ह्या गोष्टी अशा तारखा आपल्याला विचारल्या जाऊ शकतात. भारतीय संविधान सभेने भारतीय संविधान कधी स्वीकारले? 26 नोव्हेंबर 1949. अंमलात कधी आले? 26 जानेवारी 1950. ह्या तारखा आपल्याला खूप आयएमपी तारखा आहेत बघा मित्रांनो, की त्यानंतर नेहरूंनी कधी मांडलं? 13 डिसेंबर कधी? 1946. स्वीकारलं कधी? 22 जानेवारी. ही प्रिएम्बल, प्रस्तावना असं आपण म्हणू शकतो. ह्या गोष्टी, ह्या तारखा थोड्या ज्या फॅक्ट्स आहेत ना भारतीय संविधानाबद्दलच्या, ह्या फॅक्ट्स आपल्याला अशा प्रकारे लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतरचा बघा नेक्स्ट पीवायक्यू इथं विचारला आहे मित्रांनो, त्याच परीक्षेमध्ये जा. नेक्स्ट पीवायक्यू काय विचारला बघा, 77 नंबरचा क्वेश्चन आहे. भारतीय राज्यघटनेच्या खालील सत्यता तपासा. योग्य 10व्या घटना दुरुस्तीने दादरा नगर हवेली भारतात जोडण्यात आली. ही घटना दुरुस्ती मान्य आहे. गोवा होता का? गोवा जोडण्यात आलेला आहे का? नाही, म्हणून चुकीचं आहे. त्यानंतर 15व्या घटना दुरुस्ती विकेंद्रशासित प्रदेश विधिमंडळाची स्थापना करण्यात आली. असं करण्यात आलंय का? तर नाही आहे मित्रांनो. दिल्लीसाठी बघा, दिल्लीसाठी वेगळी घटना दुरुस्ती आहे विधिमंडळासाठी. त्यानंतर पोंडिचेरीसाठी वेगळी घटना आहे, पोंडिचेरीसाठीची वेगळी आहे. आता JNK साठी ऑर्डिनन्स आलेला आहे. त्यामुळे हे वाक्य बरोबर 15व्या घटना दुरुस्ती केंद्रशासित प्रदेश तर हे चुकीचं असल्याचं दिसून येतं. 22व्या घटना दुरुस्ती मेघालय राज्य निर्माण करण्यात आलेले आहे तर आलेले आहे. त्यामुळे AC उत्तर बरोबर असल्याचं आपल्याला मित्रांनो दिसून येतं. त्यानंतर केंद्रीय माहिती आयोगाचे एक माहिती आयुक्त आणि जास्तीत जास्त किती असू शकतात? तर 10 असू शकतात. 1+10 हे आपण सुरुवातीच्या प्रश्नामध्ये पाहिलं बघा. रिपीट, केंद्रीय माहिती आयोग 2 प्रश्न विचारले. म्हणजे आता आयोग काय करत आहे मित्रांनो? आयोग असं प्रेडिक्ट करत नाही की एकाच टॉपिकवर 2 प्रश्न विचारते, की एक कुठला हॉट टॉपिक होईल त्या वर्षी लॉटरी लागेल असा प्रकार आयोगाने सुरू केल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि ते गरजेचं आहे मित्रांनो, कारण की तुम्ही जे काही टॉपिक सोडून देऊ शकत नाही, प्रेडिक्ट करू शकत नाही, असा पेपर असेल तर खूप इंटरेस्टिंग गोष्ट आपल्याला घडत असल्याचं दिसून येतं. त्यानंतर बघा हा प्रश्न आहे, योग्य विधाने ओळखा. काय? भारतीय नागरिकत्व, सिटिझनशिप बद्दल. भारतात एकल नागरिकत्व आहे का? तर आहे. वैशिष्ट्य आहे बाबा भारतीय संविधानामध्ये. भारतीय नागरिक कायदा 1955 साली करण्यात आला का? भारतीय राज्यघटनेच्या 4 मध्ये का? ते तर इथं चूक केलेली आहे आणि तो किती आहे? 2 मध्ये असल्याचं दिसून येतं आपल्याला, की कलम 5 ते कलम 11 हे नागरिकत्व संबंधी कलम आहेत आणि ते भाग 2 मध्ये असल्याचं मित्रांनो आपल्याला दिसून येतं. त्यामुळे हे चुकीचं ठरतं. त्यानंतरचा बघा नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, की राज्यघटनेची कोणती कलमे देशातील निवडणूक व्यवस्थित समिती म्हणजे निवडणूक आयोगाची इनडायरेक्टली निवडणूक आयोग जे आहे ना, निवडणूक आयोग त्याची कलम विचारले. ते कुठं 324 ते 329 आपल्याला दिसून येतं. 25, 26 काय आहे बघा. 326 आपण काय म्हणतो, की सार्वत्रिक मतदान, अडल्ट फ्रँचायझी त्याबद्दलचं बोललं जातं. त्यानंतर 25 मध्ये काय म्हटलंय किंवा 24 निवडणूक आयोगाचे 1+2 ही जी बॉडीची रचना आहे ती 89ला निर्माण झाली. त्यानंतर 1993ला परत ती निर्माण झाली. त्याच्या आधी एक सदस्यीय निवडणूक आयोग होता. आता निवडणूक आयोग हॉट टॉपिक आहे आपल्यासाठी. हॉट का आहे तर बघा ह्याच्यावरती खूप चर्चा आहे आपल्या देशामध्ये, कारण निवडणूक आयोगावर विरोध पक्षाने त्यावर खूप सारं ऑब्जेक्शन घेतलेले आहेत. निवडणूक आयोग वेगवेगळ्या समित्या म्हणण्यापेक्षा वेगवेगळे त्यांचे रिकमेंडेशन्स आहेत. त्यानंतर वोटिंग मशीन बद्दलचे समस्या आहेत. ह्या सर्व विचार करता आपला जो पेपर होणार आहे 9 नोव्हेंबरला होणाऱ्या पेपरमध्ये मित्रांनो ह्याच्यावरती प्रश्न येण्याची खूप चान्सेस आहे. 21 डिसेंबरचा जो पेपर आहे ग्रुप ब चा, त्याच्यावर सुद्धा निवडणूक आयोग हा आपल्यासाठी ह्या वर्षी खूप महत्वाचा टॉपिक आहे. ह्या जर प्री मध्ये नाही आला तर मेन्स मध्ये सुद्धा ह्याच्यावरती प्रश्न येणार म्हणजे येणारच असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतरचा नेक्स्ट बघा प्रश्न मित्रांनो काय आहे, भारतीय राज्यघटनेत धर्मनिरपेक्षता राज्य स्थापित करणे म्हणजे काय? धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे काय असं सरळ विचारला. राज्य रोजगाराच्या बाबतीत धर्माच्या आधारावर भेदभाव करत नाही असं पाहिजे होतं. इथं आयोगाने हा शब्द वापरला नाही, त्यामुळे हे वाक्य चूक ठरतं. त्यानंतर राज्याने कोणत्याही विशिष्ट धर्माच्या अग्रक्रमावर देण्यास टाळले आहे? करेक्ट आहे. राज्य सर्व धर्मांना समान समजते? करेक्ट आहे. सर्व जनतेला श्रद्धा आणि पूजा करण्यास स्वतंत्र आहे. त्यानंतर कोणत्याही अपशब्दाशिवाय शैक्षणिक संस्थांना स्वतंत्र देण्यात आल्याचं आपल्याला दिसून
येतं. तर ह्याच्यात चुकीचं वाक्य कुठलं आहे मित्रांनो, की राज्य रोजगाराच्या बाबतीत धर्माच्या आधारावर भेदभाव करते. भेदभाव करतं का, तर करत नाहीये असं पाहिजे होते. तर बघ, बी सी डी हे त्याचे उत्तर आहे. एक हा कोणत्याही अपवादाशिवाय शैक्षणिक संसाधनांना शिकवण्यास स्वतंत्र अपवाद आहेत मित्रांनो. हे वाक्य त्यामुळे चुकीचं ठरत असलं. काय, कोणत्याही अपवादाशिवाय शैक्षणिक संस्था धार्मिक शिक्षण देण्यास स्वतंत्र आहे का, तर त्यांना स्वतंत्र नसल्याचं आपल्याला दिसून येतं. नसल्याचे पण इथं या आयोगाने चुकवल्याचं आपल्याला दिसून येतं. ते म्हणून धर्मनिरपेक्षतेच्या डेफिनेशन मध्ये हे गोष्ट येत नसल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर बघा, कोणत्या घटना दुरुस्ती कायद्यावर दिल्लीला राष्ट्रीय राजधानीची दर्जा देण्यात आला, ती 69वी घटना दुरुस्ती आहे. 69वी घटना दुरुस्ती कधी करण्यात आली, 1992-90च्या आसपास ही घटना दुरुस्ती झाली आहे. त्या घटना दुरुस्तीनुसार दिल्लीला राष्ट्रीय राजधानीचा दर्जा देण्यात आलेला आहे. तर 91वी घटना दुरुस्ती काय आहे पाहून घ्या, 93वी काय आहे, त्यानंतर 63वी. अशा आपल्याला घटना दुरुस्ती ज्या महत्वाच्या आहेत त्या पाहायच्या आहेत. त्यानंतरच बघा, हा हा क्वेश्चन काय म्हणतात ते बघा, पहिल्या लोकसभेच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. 25 ऑक्टोबर ते 21 फेब्रुवारी या कालावधीत भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर 17 एप्रिल रोजी पहिल्यांदा लोकसभा स्थापन करण्यात आलेली. हे वाक्य बरोबर आहे मित्रांनो. 17 एप्रिल 1952 रोजी पहिली लोकसभा अस्तित्वात आल्याचं आपल्याला दिसून येतं. पहिल्या लोकसभेचे अधिवेशन 13 मे 1952 रोजी झाल्याचं दिसून येतं. ही इथं विसर्जनाची तारीख चुकीची दिलेली आहे मित्रांनो, त्यामुळे ते चूक आहे. जी व्ही माळवणकर हे लोकसभेचे उपसभापती होते का, तर ते उपसभापती नसून ते सभापती असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याच्यामुळे हे पण चूक आहे, हे चूक आहे, म्हणून ए बी हे त्याचं उत्तर असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतरचा बघा, नेक्स्ट 4 प्रश्न काय विचारलेला आहे मित्रांनो बघा, भारतात विविध राष्ट्रीय आयोगाची निर्मिती करण्यात आलेली आहे. त्या संदर्भात कुठलं विधान बरोबर आहे बघा. भारतात राज्यघटनेच्या कलम 339 नुसार अनुसूचित जाती जमाती राष्ट्रीय आयोगाची स्थापना करणार आहे. SC/ST आयोगाची स्थापना बघा कधी, कुठल्या कलम आहे ती 338 हे SC साठी आहे. त्यानंतर 338 ए हे ST साठी आहे आणि 338 बी नुसार ओबीसी आयोग आता 1918 मध्ये स्थापन केल्याचं आपल्याला दिसून येतं. मग ही कलम आपल्यासाठी महत्वाची आहे. त्यामुळे 39 हे एक चुकीचं आहे. त्यानंतर राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना अधिनियम, राष्ट्रीय महिला आयोगाची निर्मिती करण्यात आलेली अधिनियम तो 1999चा असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग अधिनियम 1992 राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाची स्थापना करण्यात आली. हे पण वाक्य बरोबर आहे. त्यानंतर 27 डिसेंबर 1993 रोजी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना. इथं 27 नसून 28 डिसेंबर आहे बघा मित्रांनो. आयोगाने एवढ्या मायनर लेवलला जाऊन हे आपल्याला फसवल्याचं दिसून येतं. त्याच्यामुळं हे डी नाही, डी नसता आपण असं दोन बघितलं असतं, डी नाही, एसी आहे का, ए नाही, त्याच्यामुळं BC हे उत्तर असल्याचं आपल्याला दिसून येतं. अशा प्रकारेच आपल्याला लॉजिक वापरायचं आहे मित्रांनो. त्यानंतर लास्टचा प्रश्न बघायचा आहे, कोणते कलम उच्च न्यायालयाच्या मूलभूत अधिकारासंबंधित निर्देशन जारी करते, तर ते आपल्याला 226 हे कलम माहित आहे आणि 32 आणि 226 ही कलम मूलभूत अधिकाराविषयी असल्याचं आपल्याला मित्रांनो दिसून येतं. तर बघा, अशा प्रकारे आपण हे 15 प्रश्न कव्हर केलेले आहेत. 15 प्रश्नामध्ये 14 तरी एखादा नजर चुकीने तरी चुकू शकतो, पण 14 प्रश्न तरी नक्की थोडका अभ्यास जरी एक सामान्यपणे जरी तुमचा अभ्यास असेल तरी तुम्ही 14 प्रश्न नक्की अशा प्रकारे बरोबर आणू शकतात. की अनालिसिस खूप महत्वाचं आहे, की नेमकं काय, कसं केलं, कसे केले पाहिजे, हे खूप महत्वाचं आहे. बघा, स्वतःला हा प्रश्न विचारून बघायचा आहे की मी खरंच वाचलं आहे का. आपण मित्रांनो एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की स्वतः खूप चांगल्या प्रकारे आपण जज करू शकतो, की स्वतः चांगल्या प्रकारे जज करू शकतो. त्यामुळे अशा प्रकारे जरी अभ्यास केला तरी तुम्ही आपल्याला 15 पैकी 15 पॉलिटीला नक्की मार्क येऊ शकतात. तर मित्रांनो, हे आपण अशाच प्रकारचे येणारे राहिलेले प्रश्नपत्रिका आपण घेणार आहोत. सर्व विषय आपण सर्व प्रश्नपत्रिका कमीत कमी ह्या प्रश्नपत्रिका घेण्याचा आपण जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला जर हे लेक्चर आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, वाटलं कमेंट करा. आणि सर्वात महत्वाचं मी तुम्हाला सांगू इच्छितो की बाबा तुमच्या काही शंका असतील तर बघा, मला तुम्ही टेलिग्राम करू शकता 96 37 30
30 55 55 हा माझा नंबर आहे. ह्याच्यावर तुम्ही मला टेलिग्राम करा आणि त्याच्यावर तुमच्या काही शंका असतील तर त्या शंका आपण नक्की सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. तोपर्यंत धन्यवाद.